आज आपण घेऊन आलेले आहोत ताकाची कढी। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर चला तर मग आता आपण चालू करणार आहोत। कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की भाजीसाठी काय बनवावं। तर आज मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बनणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आज बनवणार आहोत आपण ताकाची कढी। ताकाच्या कढीसाठी लागणारे साहित्य मी सांगणार आहे। अशा पद्धतीने मी अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर असा कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर जास्त प्रमाणात आपल्याला लसूण लागणार आहे। त्यासाठी असा मी लसूण काढून घेतलेला आहे। त्यानंतर 8 ते 9 मिरच्या अशा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मोठी 1 वाटी आपण दही घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं असं मोठं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजून। तर आता आपल्याला ह्या दह्याला सुरुवातीला ताक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ताक करून घ्यायचं आहे। आपलं ताक बनून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता घट्ट असं आपण ताक तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण या मिरच्या मिक्सर वाटी काढून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने मिरच्या बारीक बारीक अशा करून टाकून घेणार आहोत, जेणेकरून लवकर निघतील आपल्या मिक्सर वाटी। अशा पद्धतीने त्यानंतर टाकणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने। त्यानंतर टाकणार आहोत थोडीशी जिरे, त्यानंतर मीठ। आता आपण हे मिक्सर वाटा असं बारीक असं काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी मिरचू असं मोठं काढून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक नाही, जास्त पण मोठं नाही, मीडियम प्रमाणात काढून घेतलेलं आहे। त्यानंतर या ताकामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यानंतर बेसनचं पीठ आहे ते पण टाकून घेणार आहोत, यामध्ये ॲड करणार आहोत। 2 चम्मच टाकलेला आहे मी। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहोत अशा पद्धतीने। आणि या पूर्ण साहित्याला आपण आता थोडंसं हलवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसनच्या पिठाच्या गोट्या राहणार नाहीत आणि सगळं एकसैल होईल। त्यासाठी मी थोडंसं हलवून घेणार आहे। यामध्ये मिरचू म्हणजे आपण वाटलेले मिरचू टाकायचं नाही। मिरचू टाकल्यामुळे खूप तिखट होतं, म्हणजे तिखटपणा येतो यामध्ये टाकल्यामुळे। त्यासाठी आपण ते मिरचू आपण म्हणजे तेलामध्ये टाकणार आहोत। अशा पद्धतीने याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून अजिबात गोट्या वगैरे राहणार नाही। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका। अशा पद्धतीने आपल्या पूर्ण अशा गोट्या काहीच अजिबात राहिल्या नाही। ही ताकाची कढी खायला खूप छान लागते। आपण ही ताकाची कढी भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो। आता आपण फोडणीचं साहित्य करणार आहोत। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण सुरुवातीला टाकणार आहोत यामध्ये थोडीशी मोहरी। अशा पद्धतीने मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत जिरे। अशा पद्धतीने जिरे मस्त असे आपले वर आले आहेत। त्यानंतर टाकणार आहोत थोडासा लसूण, कारण आपण ऑलरेडी लसूण ह्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे लसूण जास्त टाकायचं नाही। आपण ज्या प्रमाणात म्हणजे मिरच्याचं प्रमाण ठेवलं त्या प्रमाणात मिरची टाकायचं आहे यामध्ये। अशा पद्धतीने आता ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हिरव्या मिरच्याचा म्हणजे तिखटपणा कमी होईल। अशा पद्धतीने याला मिक्स करून थोड्या असं हलवून घ्यायचं आहे।
पद्धतीने हे म्हणजे रेसिपी साहित्य पण याला कमी लागतं आणि खायला पण चांगली लागते. आणि कधी भाजीला पण काही नसेल, काही सुचत नसेल तर आपण हे करू शकतो कमी साहित्यामध्ये रेसिपी. काही जास्त लागत नाही, काही नाही. 2-4 वस्तू असल्या तरी आपली ही म्हणजे होऊन जाते भाजी. अशा पद्धतीने याला तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत वरतून आपण अशा प्रकारे. जर तुमच्याकडे हे काय म्हणतात अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. यानंतर थोडीशी आपण कलर येण्यासाठी, जास्त काही नाही तर थोडीशी आता अशी हळद आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ही म्हणजे हळद ऑप्शनल मध्ये आहे. कोणी कोणी टाकतात, कोणी कोणी टाकत नाही. अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. आता आपण जे हे ताक त्यामध्ये करून घेतले होतं, आता यावरती आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. हळूहळू बघू शकता मस्त अशी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपली कढी तयार झालेली आहे. त्यामध्ये टाकायचं असेल तर चिमटभर आपण साखर टाकू शकतो. कोणी कोणी टाकतं, कोणी टाकत नाही. ऑप्शनल मध्ये आहे. आवडलं तर टाका तुम्ही, आवडत नसेल तर टाकू नका. आता याला उकळी येण्यासाठी आपण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने मस्त अशी आपली ताकाची कढी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, खात राहा.